अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांच्या मागणीनुसार कुंडलिनी जागृतीसाठी श्री गुरुकृपेची आवश्यकता आणि गुरुकृपेनंतरही अभ्यासाची आवश्यकता हे पुस्तक वाचायला झाले. गुरुकृपेनंतरही अभ्यासाची आवश्यकता हे पुस्तक संपलं. आज कुंडलिनी जागृतीसाठी श्री गुरुकृपेची आवश्यकता हे परमपूज्य मामा देशपांडे महाराज यांनी लिहिलेले पुस्तक वाचण्यात घेतले आहे. आई, आपणच मला संतबोधामृताचे संजीवन बाजून वाढवले ना. आपल्या त्या वात्सल्य प्रेमाचे अखंड सुख माझ्या कणाकणात सदैव मोहरते, फुलते आहे. फुले वेचिता बहरू कळी यासे आला. एवं गुरुक्रमे लाधरे समाधी धनजय आपुरे. मनाला नुसती कल्पना करून, अगर सुखाची नुसती नक्कल करून किंवा मनाचे सुख झाले असे मानून, म्हणजे कोरड्या शब्दज्ञानाने वाचनाचे अगर ऐकून झालेले सुख मिळत नाही. जसे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात जेवून कोणी तृप्त होत नाही, त्याप्रमाणे हेही आहे. कारण खरोखरीचे सुख देणारी आत्मशक्ती म्हणजेच भगवती कुंडलिनी शक्ती अधोमुख निद्रिस्त असल्यामुळे ते सुख प्राप्त होत नसते. तैसे ते कुंडलिनी मोटकी और वर्णी अधोमुख सर्पिणी निदेली असे. या ओळीत सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींनी हे स्पष्ट सांगितले आहे. यास्तव ज्यावेळी या आत्मशक्तीचे मुख ऊर्ध्व होईल, त्यावेळी केलेले धर्मकर्म कार्यक्षम होतील. कारण धर्मकर्मासाठी लागणाऱ्या आशा वासना वगैरेंचा चट्टामट्टा ती भगवती ऊर्ध्वमुख झाल्यावर करील. म्हणून श्री संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, टाकिली पात्र झोळी धर्मामत अधर्माशा, कोलाळ चुकविला त्रिगुणांचा बोळया, न मागे भिका आता हाती झाला भ्रवसा, ओळली 17वी गाव तिने पूर्वी इच्छा. ज्यावेळी 17वी कला म्हणजे भगवती आदिशक्ती कुंडलिनी जागृत होते, त्यावेळीच धर्म अधर्माची आशा नाहीशी होते. ज्याच्यामुळे ही शक्ती जागृत होते, त्यांना सद्गुरू असे पद प्राप्त होते. सद्गुरू प्राप्तीची खडतर साधना. असे सद्गुरू मिळणे फार दुर्लभ आहे. कारण शिष्यांचीही त्याप्रमाणे तयारी झालेली असली पाहिजे. तसे नसेल तर आपल्याला वाटले आणि घडले इतके ते सोपे नाही. प्रवासात मला एकदा एक डॉक्टर भेटले. ज्ञानेश्वरीवरील चर्चेत ते रस घेणारे होते, परंतु ते निव्वळ कोरड्या शब्दज्ञानाने. एके दिवशी ते विचारू लागले, काय हो मामा, आजकाल वसिष्ठांप्रमाणे कुणी गुरु भेटतच नाहीत. वास्तविक हा प्रश्न किती चमत्कारिक. कारण स्वतःच राम बनवावे, नंतर वशिष्ठ भेटतातच. तसे न करता स्वतःच्या मनाने केलेली बाह्यातकारी भासणारी भजन पूजनादी कर्मे आणि प्रत्यक्षात आचार मात्र विचित्र. बाकीच्या कळते प्रश्न किती चमत्कारिक. कारण स्वतःचा राम बनवावे, नंतर वशिष्ठ भेटतातच. तसे न करता स्वतःच्या मनाने केलेली बाह्यातकारी भासणारी भजन पूजनादी कर्म आणि प्रत्यक्षात आचार मात्र विचित्र. त्यामुळे स्वतः शिष्यत्वास प्राप्त न झाल्यामुळे वशिष्ठही भेटू शकत नाहीत. मात्र ते भेटावेत अशा छोट्या इच्छेने विचारलेल्या प्रश्नास मी चटकन उत्तर दिले, अहो डॉक्टर, आपण स्वतःच राम समजता म्हणून वशिष्ठ भेटत नाहीत असे म्हणता. तेव्हा विचार करून पहा की आपला आचार आपला विचार लोकांना कळला नाही तरी आपण आपल्या मनाला फसवू शकत नाही
हे तर सत्य. मग आपल्यासारख्या रामरूप शिष्याला माझ्यासारखा वैशिष्ट्य पुरे आहे की? त्यासाठी साक्षात भगवान वसिष्ठांनी येथवर येण्याचे कारण नाही, हे ऐकताच ते डॉक्टर चपापले व मग पुढे मोकळेपणाने चर्चा झाली. यासाठी ज्या कोणा स्वतःचे कल्याण करून घ्यायचे असेल त्याने प्रथम स्वतःमध्येच सुधारणा करून घ्यावी. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या एका ओवीत म्हणतात की तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोला दूर नाही. म्हणजे स्वतःच्या अंतःकरणातील मलविक्षेपांची निवृत्ती होण्यासाठी आपणास त्या तयारीनेच सद्गुरूंकडे जावे लागेल व त्या सद्गुरू ही योग्यच मिळावे लागतात. ज्यावेळी श्री गुरु शक्ती जागृत करून देतात त्यावेळी केलेल्या कर्माचा निचरा होतो व मूळचे आपले असलेले शुद्ध आत्मस्वरूप आपल्याला अनुभवता येते. यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे जया आत्मनिवेदन तराडे आकळे. परंपरेचे महत्व. ज्या साधकाला असे श्री गुरु भेटतात ते श्री गुरु सुद्धा परंपरेने यावे लागतात. ही परंपरा ज्यांच्या मागे आहे ते श्री गुरु भेटले तरच उपयोग. कारण एका लोखंडाचे 2 तुकडे केले त्यापैकी एका लोखंडाच्या तुकड्यास परीस लागला व त्याचे सोने झाले. आता तो सोने झालेला तुकडा गर्वाने फुगून बोलू लागला की माझ्या उरलेल्या लोखंडाच्या तुकड्यांचे सोने करीन, तर हे किती हास्यास्पद ठरणारे आहे. दीपे दीप लाविला तैसा परिश्वंग तो झाला. ज्याप्रमाणे एका पंक्तीने दुसरी पंक्ती प्रकाशित करता येते त्याप्रमाणे येथे प्रथम पंक्तीचे तेज किंचितही कमी न होता दुसरी पंक्ती मात्र प्रज्वलित होते. त्याचप्रमाणे स्वतःच्या सामर्थ्याने दुसऱ्याची शक्ती जागृत करून देण्याने स्वतःची शक्ती कायम राहून दुसऱ्याची मात्र कुंडलिनी जागृत करून देण्याचे सामर्थ्य परंपरेने ज्यांच्याकडे आले आहे असे सद्गुरू भेटेपर्यंत माणसाला धर्मकर्माचे फल मिळत नाही. त्यामुळे मिळाव्यास पाहिजे ते सुख व शांती ती सुद्धा तो मिळू शकत नाही. आपण सुखी व सत्कर्म करणारे आहोत असे केवळ मनाने बळे समजा, परंतु विचार करता असे दिसून येईल की कुंडली झोपलेली असल्या कारणाने तुमचा जप तप ज्ञान भक्ती योग धर्म कर्म आदी सर्वांचे फल अंधकाराने झाकळलेले आहे. तात्पर्य मनाला नुसती चेतना देऊन सुखाची नक्कल करून किंवा मनाने सुख मानून वास्तविक सुख मिळत नाही. खरोखरीची सुख देणारी जी आत्मशक्ती ती झोपलेली आहे तिला जागृत करण्यासाठी श्री गुरुकृपा व्हावयास पाहिजे. श्री गुरुकृपेचा महिमा. जेव्हा माणूस आत्मज्ञानाची कृपा संपादन करून घेईल तेव्हा धर्म कर्म संस्कारांची असंबद्ध अवस्था सुसंबद्ध होऊन त्याला कर्मसाम्यता प्राप्त होईल आणि तेव्हाच त्याला त्याने केलेल्या सत्कर्माचे फळ सत्य सुख अनुभवास येऊ लागेल. साहजिकच त्या अनुभवाच्या प्रभावामुळे त्या माणसाचा अंतरात्मा संतुष्ट होऊ लागेल आणि त्याला खरोखरीचे सुखी होण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. त्या अवस्थेत त्याला हे जगत आनंदरूप भासू लागेल. जोपर्यंत कुंडलिनी शक्ती मूलाधाराच्या ठिकाणी अधोमुख निर्दिष्ट आहे तोपर्यंत जप तपादी साधनांनी यत्किंचित सुद्धा फलसिद्धी होणार नाही. परंतु सुदैवाने श्री गुरुकृपेमुळे अगर तुमच्या पूर्वजन्मी झालेल्या श्री गुरुकृपेच्या प्रबल पुण्यामुळे जर कुंडलिनी जागृत झाली तर मात्र जप तपादी सर्व साधना फलद्रूप होऊ लागतील. ज्या संसाराला आपण कारागृह समजत असतो तोच संसार स्वर्गातील नंदनवनासारखा भासू लागेल. ज्याप्रमाणे रोगी माणसाला दिव्य औषध मिळतात त्याचे सर्व रोग नाहीसे होतात त्याप्रमाणे कुंडलिनी जागृत होताच भवव्याधी नाहीशी होते. सुखदुःखाचे स्वप्नही बंद होते आणि
आणि केवळ आनंदी आनंद मानत राहता येतो. कृपा निष्फळ केव्हा होते? सद्गुरूंनी सुद्धा शिष्याच्या अधिकाराची चाचपणी करून व त्याची पूर्ण परीक्षा घेऊन मगच त्याच्यावर कृपा करावी. योगाबद्दल अधिकार नसलेला शिष्य साक्षात परमेश्वराशी म्हणजे परब्रह्माशी योग करू शकत नाही. प्रत्यक्ष श्री महेश्वरांनीच सांगितले आहे की जो शिष्य अधिकारी आहे त्याला मरणानंतर शाश्वत मुक्ती मिळते. तेव्हा सद्गुरूंनी प्रयत्नपूर्वक शिष्याचा अधिकार जाणून घेऊन मगच त्याच्यावर कृपा करावी. अन्यथा शक्तीची सिद्धी व्यर्थ जाते. सद्गुरू कृपा निष्फळ होते. अध्यात्माच्या मार्गात शास्त्रानेच कार्य अकार्य विधींचा निर्णय केलेला आहे. शास्त्रविधी न मानता जर अशास्त्रीय उपदेश दिला तर तो ज्ञानोपदेश देणारे गुरु व उपदेश घेणारा शिष्य असे उभयता नरकाप्रत जातात. यास्तव विधिवाक्याचे उल्लंघन करून स्वेच्छाचाराने जे कर्म केले जाते त्याचे फळ विपरीतच मिळते. पुष्कळ लोक गुरु करतात, परंतु सर्वच जण मोक्षप्राप्तीसाठी गुरु करतात असे नाही. प्रत्येकाची प्रकृती व प्रवृत्ती भिन्न भिन्न असते. यासाठी जो असा अधिकारी असतो तो तसा भाव असलेल्या गुरूंकडे जात असतो आणि त्याला तसाच भाव असलेला गुरु भेटत असतो. सर्वच लोक मोक्षाची इच्छा करीत नाहीत. या संबंधात भगवान श्री रामचंद्र आणि हनुमंत यांच्यामध्ये संवाद मोठा उद्बोधक आहे. भगवान श्री रामचंद्र हनुमानाला म्हणाला की हनुमंता, या जगतामध्ये कोणी धर्माच्या उद्देशाने गुरु करतात तर कोणी अर्थ व कामना प्राप्तीसाठी गुरु करतात. क्वचित कोणी मोक्षप्राप्तीसाठीही गुरु शोधतात. परंतु सर्वच कामना पूर्ण न होण्याने त्यांची गुरुसेवा व्यर्थ जाते. आपल्या भावाहून विपरीत भाव असलेल्या गुरूंकडून अभिष्टाची सिद्धी होऊ शकत नसते. धर्म, अर्थ आणि कामनांची इच्छा करणाऱ्यांनी मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या गुरूंची सेवा करणे व्यर्थ आहे. या उलट मोक्षप्राप्तीची इच्छा करणाऱ्याने अर्थ व कामना प्राप्त करून देणाऱ्या गुरूंची सेवा करणे सुद्धा वृथा आहे. जे लोक सांसारिक भोग आणि ऐश्वर यांची इच्छा करतात त्यांना ज्ञानी महात्म्यांकडून लाभ होत नाही. म्हणून त्यांनी ज्ञानी गुरूंना व ज्ञानी गुरुने अशा कामनाधारी शिष्याला सोडून द्यावे. जर ते परस्पर विरुद्ध धर्मियांशी संयोग करू शकतील तर ते शक्य नाही. इतकेच नव्हे तर त्यामुळे पुष्कळच अनर्थही घडतील. तुला माहीत नाही, पण राजा जनकांनी या कारणासाठी आपल्यासारखाच भाव नसलेल्या गुरूंचा त्याग केला होता आणि समानशील भाव असलेल्या गुरूंना ते शरण गेले होते. समसमान भावाशी युती हवी म्हणून जशी आवश्यकता असेल तसा त्याने गुरु करणे जरूर आहे. शास्त्रामध्येही असा स्पष्ट निर्देश आलेला आहे की जे लोक मोक्षाची अभिलाषा करतात त्यांनी गुरुकृपेद्वारा जे देवी गुण प्राप्त होतात त्या गुणांची प्राप्ती होईपर्यंत जेवढे वाटतील तेवढे गुरु करावेत. परंतु ज्या गुरूंच्या कृपेने शास्त्र कथित दैवी शक्तीचा विकास होईल त्यांचा मात्र शिष्याने त्याग न करता आश्रयच करून राहावे. अशा प्रसंगी शिष्याने बळेच गुरूंचा त्याग केला तर मात्र ते महापाप ठरेल. सद्गुरू कसे ओळखावेत? अज्ञानी गुरु करणे हे पाप आहे व त्यांचा त्याग करणे हे कल्याणकारक आहे असे म्हटल्यानंतर ज्ञानी गुरु अगर सद्गुरू कोणास म्हणावे असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहील. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ बाह्यतरी रूढ लौकिक जैसा, ज्यांचे बाह्य आचार शास्त्राला धरून लौकिकाप्रमाणे असतात परंतु ज्यांचे लक्ष अंतरंगात असते, जे देशकाल जाणणारे त्रिकालदर्शी सर्वज्ञ असतील त्यांच्या आज्ञेमध्ये सिद्धी असतात. ते ज्या कोणाला जी काही आज्ञा करतील ती सिद्ध होते. जे कृपा करण्याला दंड करण्याला समर्थ आहेत व आपले सामर्थ्य जेव्हा पाहिजे तेव्हा देऊन
परत काढून घेऊ शकतात ते सद्गुरू. ज्यांची स्थिती आज्ञाचक्रामध्ये राहते, जे पुरुष आत्मसामर्थ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी शक्ती संचार करतात, त्याचप्रमाणे ज्ञानाचा बोध करतात, तेच योग्य गुरु. जे शांत आहेत, सर्व जीवांना जे दया करतात, ज्यांनी षड्रिपू जिंकले आहेत व जे जितेंद्रिय आहेत, तेच खरे सद्गुरू. जे सर्व कार्य करण्यास प्रथम क्रमांकाने तत्पर असतात, ज्यांची शिव आणि विष्णूंबद्दल समबुद्धी असते, ज्यांच्याजवळ साधूंची लक्षणे असतात, असे उत्तम पुरुष कृपेसाठी योग्य असे सद्गुरू आहेत. वेळ अवेळ विचार आस्थाने साधकांच्या सुदैवाने वर उल्लेख केलेल्या लक्षणांचे उत्तम पुरुष भेटले तर वेळ अवेळेचा विचार न करता साधकाने त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. कारण सद्गुरूंचा दुर्लभ संग प्राप्त झाला असता आणि सद्गुरू प्राप्त होऊन कृपादान करण्यास राजी असता साधकाची तीच वेळ भाग्याची ठरत असते. वस्तुतः सद्गुरू कृपेच्या लाभासाठी वेळ अवेळेचा काहीच नियम नाही. शिष्याची प्रमुख लक्षणे. जे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाची झुळका चुकावुनी, अनुरागाचा निरता होऊनी पाणी डाळ. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अहंकार व विकल्प विरहित आणि भक्तियुक्त अंतःकरणाने शिष्याने सद्गुरूंना शरण जावे. म्हणजे भक्तीने प्रसन्न होणारे कृपाळू सद्गुरू शिष्यावर कृपा करतील आणि तेव्हाच तो शिष्य सद्गुरूंनी सांगितलेल्या योग साधनेच्या योगाने कर्ममुक्त होऊन मुक्ती व भक्ती प्राप्त करून घेण्याला समर्थ होईल. म्हणून शिष्याला सद्गुरू कृपेचा लाभ करून घेणे आवश्यक आहे. कारण सद्गुरू संतुष्ट होण्यानेच सर्व कर्मधर्माची सिद्धी आणि शाश्वत मुक्ती मिळणार आहे. सद्गुरूंच्या प्रसन्नतेशिवाय कसलीही सिद्धी नाही. सद्गुरू असंतुष्ट राहिल्यास शिष्याला सर्व कर्मधर्मांमध्ये द्वेष व दोषरूप विपरीत बुद्धी घडते. त्यामुळे शिष्याचे पतन होते. म्हणून सद्गुरूंना साक्षात श्री भगवंताचे रूप समजावे. त्यांचा कधीही अनादर करू नये. अगर सद्गुरूंना मनुष्य समजून त्यांची कोणत्याही प्रकारे अवहेलना करू नये. कारण सद्गुरू सर्व देवमय भगवंत स्वरूपी आहेत. म्हणून सद्गुरू कृपा झाल्यानंतर सुद्धा शिष्याने सद्गुरूंना सर्वथैव अनुगामी राहावे. त्यांच्या प्रसन्नतेसाठी तत्पर राहून अखंड सेवापरायण राहावे. गुरुभक्तीचे महत्व. सद्गुरू कृपा झाली, संकल्पाप्रमाणे सिद्धी लाभली. आता आपण सद्गुरूंपासून दूर जायला काय हरकत आहे असे शिष्याने म्हणू नये. त्यामुळे कृपेमुळे प्राप्त झालेले तेज शिष्याकडून सद्गुरूंच्या ठिकाणी परत येते. म्हणून अनन्य भावाने गुरुभक्ती करावी. मनोरथ पूर्ण झाले तरी शिष्याने अनन्य भावाने सद्गुरूंच्या सान्निध्यातच काही काळ राहावे. सद्गुरू कृपेनंतर क्रियाशक्तीचा योग्य प्रकारे विकास होण्यासाठी किमान 3 ते 7 दिवस लागतात. किंबहुना आपला विकार पूर्ण होईतो शिष्याने सद्गुरूंजवळ राहून सद्गुरूंच्या आज्ञेनुसार एकांतामध्ये बसून साधन करीत राहावे. आणि जेव्हा सद्गुरू प्रसन्न होऊन सांगतील त्याच वेळी गुरुवाज्ञेने सद्गुरूंच्या सान्निध्यापासून दूर जावे. असे न केल्याने सद्गुरूंची संचारिणी शक्ती सद्गुरूमध्येच परत जाते, यात कसलाही संदेह नाही. अविरत अनन्य साधना हवी. सद्गुरू कृपा प्राप्त करून घेतल्यानंतर शिष्याने दररोज साधना न केल्यास अथवा सद्गुरूंबद्दल उदासीन राहिल्यास किंवा सद्गुरूंबरोबर संपर्क न ठेवल्यास सद्गुरूंच्या संचारिणी शक्तीच्या क्रिया मंद होत जातात. शरीरामध्ये नाना प्रकारचे रोग उत्पन्न होतात. धर्मकर्मामध्ये विपरीत बुद्धी होते. सद्बुद्धी नष्ट होते. त्यामुळे दुर्भाग्य ओढवते. म्हणून
आपल्या साधनोन्नतीसाठी आवश्यकतेनुसार सद्गुरूंची भेट घेण्याचा